संकल्पना सुचली तर त्यामध्ये मूळ कारण त्याला असं असतं, ही भाग्यवान मुलं जन्माला कशी येतात आणि कसे कार्य करतात याला मूळ कारण त्यांचे आई वडील असतात. माझ्या 30-35-40 वर्षाच्या या गावात आतापर्यंत इथंच सर्व सप्ते, तो गाव सप्ताह असो, कीर्तनी सप्ताह असो, भागवत सप्ताह असो, प्रत्येक सप्त्याच्या कार्यामध्ये त्यांचे वडील होते कैलासवासी मधुकर गिरधर पाटील. एकदम साधं व्यक्तिमत्व. त्यांना लहान मुलांनाही सांगितलं तरी ते काम करायचे. आणि जोही सप्ताह, जोही कार्यक्रम असेल, पूर्ण 8 दिवस असो 10 दिवस असो, ते स्वतः त्यांना सांगितलं की ते चहा तयार करून प्रत्येकाला वाटायचे. त्यांना त्या कामामध्ये लाज नव्हती. कोणी बोललं तरी ते काम लहान मुलांचंही ऐकत. आणि असे पुण्यवान लोकांच्या पोटी ही रत्न जन्माला येतात आणि त्यांनी या गावाचं खूप मोठं योगदान दिलंय. आणि त्या संकल्पनेने त्यांना श्री संभाजी महाराज धर्मरत्न पुरस्कार द्यायचा असं आमचं ठरलं. आणि त्यानंतर पुरुषाला धर्मरत्न पुरस्कार द्यायचा आणि एखाद्या मातेला धर्मरत्न पुरस्कार द्यायचा, ही एक कल्पना सुचली. तर आम्ही खूप विचार केला आणि माझ्या अनुभवानुसार किंवा माझ्या माहितीनुसार किंवा मला मिळालं त्यांचं सानिध्य, जे बाबाजींच्या 30 वर्षापूर्वी 35 वर्षापूर्वी धर्मकार्य चाललं होतं जनार्दन स्वामींचं, त्या कार्यामध्ये कैलासवासी सुदर्शन गुरुजी हे सर्वांच्या परिचयाचे आपल्या गावातले. धर्म करा केली येते देव घरी घरा, धर्म पांडवाने केला अंगी देव राबविला, अशा पद्धतीची त्यांनी बाबाजींची प्रचार यंत्रणा चालू ठेवली. आणि त्यांचे सुपुत्र होते कैलासवासी विजयकुमार सुदर्शन आयरे, ज्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर बाबाजींचे जनार्दन स्वामींचं निष्काम कर्मयोगी मासिक पूर्ण महाराष्ट्रभर काम केलं. आजही ते मासिक त्यांच्या मिसेस चालवतायत, ते कार्य करतायत, धर्मकार्य करतायत. परमेश्वराचा जो आवडे सर्वांना, तो आवडतो देवाला. आणि त्यांची दुःखद घटना घडली आणि त्या दुःखामध्ये श्रीमती, तर आता त्या पुरस्काराचं वितरण आपल्या समोर होईल. धन्यवाद. जय बाबा. सेवा केली किंवा जे कर्तृत्व केलं ते आपल्या सर्वांना श्रुत आहेत, माहिती आहे. तरी ग्रामस्थांतर्फे त्यांना छत्रपती संभाजीरत्न संभाजी महाराज धर्मरत्न पुरस्कार द्यावा अशी संकल्पना आम्ही या ठिकाणी निर्माण केली आणि ती त्यांनी स्वीकारावी अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचा हा पुरस्कार कोंडेचे आपले समाधान भाऊ फौजी यांनी त्यांच्या शुभ हस्ते द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय मान्यवर, उपस्थित सन्माननीय आणि माझ्या हृदयस्थान असलेली मायबाप ग्रामस्थ, व्यक्तित्वाचं नाव घेत नाही, पण हे जेव्हा माझ्याकडे आले ते म्हणजे माझे पितृ समान लोक होते. ते मी नाकारणार होतो पण मी नाकारू नाही शकलो की मी, आणि माझ्या आयुष्यातला ही पहिला सन्मान आहे किंवा पहिला पुरस्कार आहे की मी जो स्टेज येऊन घेतोय. त्याच्याआधी बरेचदा योग आले की मी कधी पुढे गेलो नाही.
लिहिताना माझं हृदय इतकं भरून आलं की ते शब्द इतके दाटून आले की ते बाहेर पडत नाहीत. ते मी काय कुठून सुरुवात केली पाहिजे, मी काय बोललो पाहिजे. आणि हा जो पुरस्कार आहे तो हा माझा एकट्याचा नक्कीच नाही येतो. आपण सर्व माझं कुटुंब यांचा प्रेमाचा, आशीर्वादाचा आणि विश्वासाचा आहे. आणि हा पुरस्कार फक्त मला सन्मान नाही देत, पण तो तेवढी जबाबदारी पण मला वाढून देतो. प्रार्थना करतो की इथून पुढे पण मी हे कार्य असं चालू ठेवेल, याची मला शक्ती, धैर्य देऊ. धन्यवाद. आशीर्वाद असू द्या. वर्ग आणि येथे जमलेला बंधू आणि भगिनींनो, देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो. देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो. ह्या देशाचं आपण काहीतरी देणं लागतो. ह्या देशाचं आपण काहीतरी देणं लागतो. म्हणून आपल्याकडून किंवा माझ्याकडून, पामराकडून काहीतरी देशाची पण आणि देवाची पण सेवा घडो, ही माझी मनापासून इच्छा होती. पुरस्कार हा मिळाला, मला आनंदही आहे, त्याबद्दल शंका नाही. हा पुरस्कार खरा माझे सासरे आयरे गुरुजी यांच्या चरणाशी मी समर्पित करते. तसेच माझे पती कैलासवासी विजयकुमार आयरे यांच्याही चरणाशी समर्पित करते. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देता देता घेणाऱ्याची दानशूर वृत्ती घ्यावी. माझ्या सासऱ्यांचा खूप मोठा वारसा होता. तसेच ज्या घरात मी जन्माला आली असे माझे आई वडील जे इथे आज उपस्थित आहे, शिर्डीवरून ते आले, म्हणतात पतीदिनानंतर माझ्यासाठी भक्कमपणे उभे राहिले तो आमचा जयबाबाजी परिवार, आमच्या शाळेचे चेअरमन आणि तुमचा सारखा जनसमुदाय. कारण की दुःख द्यायला खूप जनता आहे, पण एखादाच व्यक्ती असतो की म्हणतात ना, अत्तराचे शिंतोडे दुसऱ्याच्या अंगावर टाकले तर थोडेफार आपले हात सुगंधित होतात. आव्हानाचे लावून अत्तर, आव्हानाचे या दुनियेमध्ये जगताना आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या तारकांची, स्वप्नातही चैन करावे, स्वप्नातही चैन करावे, या प्रश्नाला द्यावे उत्तर. नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. श्रीमतीचं आयुष्य कसं असतं हे तिलाच विचारा. कारण की जो येतो तो म्हणतो, कोणी पाळण्यात सोडून जातं, कोणी म्हणतं काही सगळ्यांचंच होतं, पण तिच्या जीवनाची व्यथा आणि कथा तिच्या आत्म्यालाच माहीत असते की ती ते जीवन कसं जगते. पण असो, ती कथा आणि व्यथा सांगून कोणीच आपलं दुःख हरण करणार नाही. पण आलेल्या परिस्थितीला मात देऊन मी तर एकच म्हणेल की एकमेकांना सहाय्य करू, अवघे दुरुस्त सुपूर्द आपण एकमेकांना मदत करू, समाजाची ताकद बनू. जेव्हा भक्त परिवारात बाबाजींनी पहिल्यांदा परान्न परदान परश्री परनिंदा या चतुसूत्रीच्या त्यागातच आयुष्याचं समर्पण सांगितलंय. पण पहिल्यांदा बाबाजींनी विधवा महिलांसाठी यज्ञपूजा जयबाबाजी भक्त परिवारातच होते, ती यज्ञपूजा करण्याचा हक्क जयबाबाजी भक्त परिवारात दिला. तसा मी हळदी कुंकाचाही कार्यक्रम केला, तिलाही जगण्याचा हक्क आहे, तिचा हक्क हिरावू नका एवढंच मी सांगेल. तिला फक्त हिंमत द्या, ती तिचं युद्ध ती स्वतः लढेल एवढंच सांगेल. झालेली सेवा होतात किंवा जे समाजसेवा करतात, ही समाजसेवा त्यांच्या रक्तात असते किंवा त्यांच्या वृत्तीत असते. धन्यवाद. आता प्रमुख पाहुणे श्री आईराव सर यांचा सत्कार आपल्या येथे ज्यांनी मच्छिंद्र अमृत
सर्वांना तसेच